आता कारभाऱ्यांचा कबुली जबाब हाच पुरावा. हिरोजी फर्जंदांना यांच्याच रांगेत उभं करा. कविराज, निवाड्याच्या कामकाजाला सुरुवात कर. यांच्यावरचे आरोप वाचून टाका. स्वराज्याचा वारस डावलण्याचा, राजद्रोह केल्याचा आरोप आहे यांच्यावर. आम्ही कोणालाही डावललेलं नाही. उलट आम्ही स्वराज्याच्या वारसासोबतच होतो. कोण वारस? अरे महाराजांनी शेवटच्या क्षणी शंभूराजांचं नाव घेतलंय. हे खरं नाही. पुतळा मातोश्रींनी तसं सांगितलंय. महाराज अंतिम समयी शुद्धी तरी होते का? हा चव्हाटा नाही, स्वराज्याची सदर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि परत विचारल्याशिवाय तोंड उघडलं तर जीभ हासडून देऊ. सोमाची दत्तो. राजमातोश्री येतील? येतीलच असं नाही, परंतु बघू सूनबाईंना त्या कितपत दाद देतात ते. देतील. तसं झालं तर सोन्याहून पिवळं त्यांनी यावं आणि शंभूराजांना जे काही घडलं ते सगळं स्पष्टपणे सांगावं. थोडक्यात कबुली जबाबच द्यावा. बरं होईल. निवाडा, चौकशी काही गरजच राहणार नाही. त्यांच्या मुखातून खरं खोटं काय ते कळेल. बघू आता सोनबाई त्यांच्या समोर किती टिकाव धरतात त्यावर अवलंबून आहे सगळं. आणि नाही चाल्या तर थोरल्या बाईसाहेब नाही आल्या तरी चालेल, पण बाळराजांनी मात्र यावं. त्यांनी त्यांची बाजू मांडली तरी चालेल. आणि आम्हाला खात्री आहे त्यांच्या बोलण्यातून सर्व गोष्टींचा उलगडा होईल. राजे, तुम्ही आतल्या दालनात जाऊन थांबा. का मातोश्री?
आम्हाला उलट जबाब तलब करू नका. माफी असावी, पण काय झालं? निवाडा सुरू झालाय. निवाड्यात जसं आमचं नाव घेतलं जाणार तसंच तुमचंही नाव घेतील. मग अहो, साक्ष काढतील तुमची. काढू द्यात, आम्ही देऊ साक्ष. तुम्ही साक्ष द्यायला नाही, निवाडे करायला आहात. मंचकारोहण झाले तुमचं, हे का विसरता तुम्ही? मातोश्री, पण दादासाहेब. का सारखे दादा दादा करता? स्वतःहून त्यांच्याकडे धावत जाता. कधी कळणार तुम्हाला? तुम्ही आज जाऊन थांबा. जी. आणि कोणीही बोलवायला आलं तर नाही म्हणून सांगा. राजे आहात, जरा राजासारखे राहा. जा, म्हणा बंद करा निवाडा. आम्ही निवाडा करू. जा आणि आदेश द्या. आम्ही आतल्या दालनात थांबतो. प्रल्हाद पंत, जी. मोरोपंत दौलतीचे पेशवे आहेत. ते वयानंही ज्येष्ठ आहेत. त्यांच्या मनगटावरील काढण्या काढा. पराक्रमी मनगटावर काढण्यांचे वळ शोभून दिसत नाही. जी युवराज. युवराज, मोरोपंतांच्या काढण्यात सोडल्यात हे चांगलं केलं. परत गळ्या भोवतीचा फास मात्र सैल सोडू नका. त्यासाठीच कारस्थानात सामील असलेल्या सगळ्यांना सदरेवर इथं उभं केलं. स्वराज्यातले महत्वाचे जबाबदार मंत्री. तुम्ही जे करायला हवं होतं ते केलं नाही, आणि जे करायला नको होतं ते मात्र नेमकं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले मंत्री तुम्ही. तुमच्याकडून आम्हाला या अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. बोला बोला, काय करावं तुमचं? युवराज, तुम्हाला आम्ही गुन्हेगार वाटतोय, पण आम्ही गुन्हा काय केलाय? गुन्हा? गुन्हा नाही, गुन्हे. माफ न करता येणारे गुन्हे. खरं तर आमचे आबासाहेब गेले, आम्ही पोरकेच. स्वराज्यातली अनुभवी जाणकार मंडळी तुम्ही. तुम्ही मायेनं आम्हाला पोटाशी धरायचं तर तुम्ही मात्र वैराच्या विस्तवावर फुंकर घालत राहिला. श्रीमान रायगडाचे किल्लेदार राहुजी सोमनाथ. आमचे आबासाहेब सूर्यग्रहणाच्या दिवशी आजारी पडले. किंचित ज्वर भरला. रामनवमीच्या दिवशी आजार बळावला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. झाले ना राहुजी सोमनाथ? आमचे आबासाहेब प्राणांतिक वेदनेनं तळमळत होते आणि तुम्ही हे सगळं बघत होता. पण त्यांच्या एकाही नातेवाईकाला कळवण्याची तसदी घेतली नाहीत तुम्ही. आबासाहेबांच्या एवढ्या लेकी बाळी, एवढे पै पाहुणे, पण कुणाला कळवलं नाही तुम्ही. रावजी सोमनाथ, हे कळवण्याची तुमची जबाबदारी होती की नाही? उद्या जर तुमच्यावर अशी वेळ ओढवली तर तुम्ही कळवणार नाही कोणाला? जनार्दन पंत हणमंते,
आबासाहेबांविषयीच्या इत्यंभूत खबरा तुम्हाला मिळत होत्या. आबासाहेब कैलासवासी झाले आणि या दरम्यान आपण पन्हाळ्यावर भेटत होतो, गडाच्या तटाबुरुजावर फिरत होतो, काही निर्णय घेत होतो, पण यातली एकही खबर तुम्ही आम्हाला मिळू दिली नाही. पोर्तुगीज, सिद्दी, कुतुबशाह, आदिलशाह यांचे सांत्वनाचे खलिते येत होते, पण त्यातलं एक अक्षर आम्हाला समजू दिलं नाही. कारस्थानाच्या गाळात एवढे रुतून बसलात की एवढी महत्वाची खबर तुम्ही आमच्यापासून दडवून ठेवली. का जनार्दन पंत, का? हिरोजी फर्जंद, स्वामी निष्ठेचा कळस. तुम्ही कळसच केला. आमचा केवढा विश्वास होता तुमच्यावर, पण तुम्ही जे केलं तो कळसच होता, विश्वासघाताचा कळस. नाशिक बागलाण प्रांतात असलेल्या मोरोपंतांना खबर मिळते, ते रायगडावर येतात. कोकणातून धारवाड पर्यंत गेलेल्या अनाजी पंतांना खबर मिळते, ते सुद्धा रायगडावर येतात. पन्हाळ्यावर मात्र खबर पोहोचत नाही. छत्रपतींची खबर युवराजांना, वडिलांची खबर मुलाला मिळत नाही. का? कोण देईल याचं स्पष्टीकरण आम्हाला? गडाचे दरवाजे बंद होतात. रयतेस गडावर येऊ दिलं नाही, पण अनाजी पंतांचा भाऊ सोमाची दत्तो मात्र गडावर दाखल झाला. का म्हणून ही सवलत दिली गेली? एवढंच नाही, आमचे आबासाहेब निवर्तले, अंतिम संस्कार झाले, राख सावडली. नंतर आमच्या बाळराजांचं मंचकारोहण झालं आणि लगेचच आमच्या अटकेचे आदेश निघाले. प्रल्हाद पंत, घटनाक्रम बरोबर आहे ना? जी युवराज. मातोश्री, बोला, काय करावा तुमचा न्याय? युवराज, तुम्ही नंतर बोला. का? मी का नंतर बोलू? अहो त्यात बी ते तुम्हासनी मोठेपणात येते. हा मोठेपणा? अहो मरक्यानं मागणंच बोलायचं असतं. बोलणाऱ्याच्या जीवाला बी ते मानवत. तुम्ही बोला, तुम्ही मांडा तुमची कैफियत. कैफियत? हो, कैफियत. का तुम्ही आमच्या विरोधात हे कटकारस्थान केलं? युवराज, खरं सांगू, राग येऊ देऊ दे. बोला, बेलाशक बोला. युवराज, आम्ही जे केलं ते स्वराज्य हितासाठी केलं. तुम्ही जे केलं ते स्वराज्य हितासाठी, आणि तुम्ही? म्या हो, तुम्हीच हिरोजी फर्जंद. या स्वराज्याच्या भल्यासाठी असं वागलो. इसमें कौन सा भला हित है? कविराज, हिरोजी फर्जंदांनी जे केलं ते सुद्धा स्वराज्याच्या भल्यासाठीच. मोरोपंत, तुम्ही? आम्हीही म्हणजे ठीक, तुम्ही ही. आणि सोमाजी दत्तो तर काय, स्वराज्य हिताच्या काळजीचं गाठोडं पाठीवर बांधूनच रायगडावर दाखल झाले, बरोबर ना?
आता तुम्ही बोला. काय बोलायचे आता? बोलणारे बोलले सगळे. मुळात तुम्ही जे म्हणताय ही कटकारस्थानं नव्हतीच. आम्ही जे केले ही एक स्वराज्य हिताची योजना होती. अष्टप्रधान मंडळातील आम्ही मान्यवर आहोत. आम्ही कधीही चुकीचं वागणार नाही. आम्ही जे केले ते स्वराज्याच्या भल्यासाठी. आम्हाला सदरेवर पेश करण्यासाठी आलात की काय? नाही, मग कारभाऱ्यांच्या बायकांच्या कुंकवाचं दान मागायला आलोय आम्ही. चुकीच्या पत्त्यावर आला आहात तुम्ही. नाही मातोश्री, आम्ही योग्य त्याच ठिकाणी आलो आहोत. कुंकवाचं दान तुमचे पतिराज देतील. ते न्याय करतील. मातोश्री, प्रश्न न्याय अन्यायाचा राहिलाच नाही. प्रश्न आहे एकमेकांना समजून घेण्याचा. आपण सदरेवर चलावं आणि सापळ्यात अडकावं असंच ना? सोनबाई, तुम्ही कितीही कसाही प्रयत्न करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आरोप पत्रात अजून तरी आमचं नाव नाही. अजून तरी नाही, पण पुढे येणारच नाही याची खात्री आहे तुम्हाला? म्हणजे मातोश्री, खरं काय खोटं काय हे तुमच्या एवढं दुसऱ्या कोणालाच ठाऊक नाही. आबासाहेब आजारी पडल्याच्या क्षणापासून तुम्ही साक्षीदार आहात. म्हणून म्हणतो आहोत, एक आरोपी म्हणून सदरेवर पेश होण्यापेक्षा राजमाता म्हणून सदरेवर चलावं आणि सगळे अनर्थ टाळावेत. आमची काळजी करू नका सोनबाई. काळजी नाही मातोश्री, आम्ही पुढचा धोका सांगतोय. पुढे धोका आहे हे ठाऊक आहे आम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही काही लेचापेचा नाही. ते आम्ही लहानपणापासूनच बघत आलोय. बघत आलात ना, मग कशाला आलात? छत्रपतींचं घर राखायला आलोय. या घरच्या मोठ्या सुनबाई म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. आपण चलावं, हीच वेळ आहे. निवाडाही सुरू आहे. सुरू झालेला निवाडा ना धडाचा ना बुडाचा. मुळात कारभारांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाही, म्हणून उलट आम्हीच आदेश देतो. बिनबुडाचा निवाडा आणि स्वराज्याची नामुष्की थांबवावी. काहीही थांबवलं जाणार नाही आणि निवाडा तर नाहीच नाही. कोणत्याही सबबीवर नाही. तुम्ही पढवल्याप्रमाणे कितीही ठरवून सांगा, घोकून सांगा, सगळ्यांनी मिळून स्वराज्य हिताची झील ओढा, पण आम्ही बघणार नाही. या सगळ्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही एकदा नाही 10 तेच सांगू. स्वराज्य हित आणि स्वराज्य हितच. अनाजी पंत, तुम्ही 5,000ची फौज घेऊन पन्हाळ्यावर आलात ते आम्हाला पदच्युत करण्यासाठी, स्वराज्य हितासाठी नाही. तुम्ही तुमच्या सोयीनं अर्थ लावताय. सोयीने नाही, खरा अर्थ सांगतो आहोत. तुमचा आधीपासूनच आमच्याशी असहकार होता आणि आहे. खोटं आहे ते. खोट? अनाजी पंत, विसरला? दक्षिण दिग्विजयासाठी आम्ही संपूर्ण नियोजन केलं होतं, पण केवळ आमचा पराक्रम महाराजांच्या नजरेस पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला दक्षिण दिग्विजयापासून रोखलं. मन मारून आम्ही गडावर राहिलो, पण तुम्ही आम्हाला गडावर सुद्धा राहू दिलं नाही. वेदोनारायण गागाभट्ट आम्हाला सवाई शिवाजी म्हणाले ते तुम्हाला रुचलं नाही. गागाभट्टांनी आम्हाला समयनय नावाचा ग्रंथ अर्पण केला ते आवडलं नाही. रायगडापासून दूर आम्ही शृंगारपूरला जाऊन राहिलो, पण तिथेही तुमच्या टोचण्या होत्याच. सतत बदनामी, सतत गैरसमज. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी उत्तर दिग्विजय करायला आम्ही मोगलांच्या छावणीत गेलो. आबासाहेबांनी याची गुप्तता ठेवली, आम्ही ती पाळली. तुम्हाला विश्वास वाटला नाही. तो आजही वाटत नाही.
अभिषिक्त युवराजांशी हे असं वागणं, सतत विरोधात कारवाया करणं, असहकाराचे ताबूत नाचवणं, स्वतःबरोबर झुंड तयार करणं, हा स्वराज्य द्रोह समजून न्याय करावा का?